सेवरेज ट्रीटमेंट प्लांट इज द नीड ऑफ द आवर. इतक्यो बिल्डिंगी येयल्या, हॉटेलां येयल्या, रेस्टॉरंट्स येयल्या, गेस्ट हाऊस येयल्या. सो वॉटर लेवल इन गोवा इज ऑलवेज अप बिकॉज ऑफ द हेवी रेनफॉल. आणि स्पेशली कोस्टल बेल्टाक जेन्ना हाय टायड येता तेन्ना वॉटर लेवल रायज जाता. वेलांनी तुमी पळया कितले दोक्तर उदक वयर येता. उदक सोक जायना हिंगा. सो वी रिक्वायर गुड सेवेज ट्रीटमेंट प्लांट. जायकान जो स्टार्ट केल्लो म्हापसा ते अजुनी कंप्लीट जावंक ना. म्हापसाचो जावंक ना, कलंगुटाचो जावंक ना. कलंगूट ओन्ली 1 फेज जाले, आमची 5 फेजी आहा. सगळ्याक पायपलायन जाली. सो द सेवरेज कॉर्पोरेशन हॅज स्टील नॉट स्टार्टेड गिविंग कनेक्शन्स फॉर ऑल द 5 फेजीस. रिवर्स पायपलायन आमची अजुनी घालूंक ना. सो काम खूब उरला. सो तेका मॉनिटरींग करपाक एक स्पेशल टीम काडची म्हणून हांवें सीएमाक सांगलें. टीम म्हणजे कोस्टल बेल्टाचे एमएलए, जे कॉन्स्टिट्युएन्सीचो एमएलए आहा तो आसपाक जाय भितर. आणि सेवरेज कॉर्पोरेशनाचो मनीस आनी एक बरो कन्सल्टंट आसपाक जाय. सो जायकान एक्झिक्यूट केला तें काम कंप्लीट करपाक. म्हणजे कॉर्पोरेशन शूड कंप्लीट जे कितें काम इनकम्प्लीट उरलां तें ना जाल्यार मागीर लोक व्हरतले सेवेज आनी दोंगरारूच उडयतले. खंय उडयतले आनी इतली रेस्टॉरंटाची सेवेज आहा खंय वयता ते ट्रीट जाता सांगा म्हाका तुमी. आतां खंय पंप मोरजे काडली, मांद्रे काडली, कलंगूट काडली, कांदोली काडली, खंय वचून ट्रीट जातली. पणजे घेतले ते थिंगा लायनी लागता केदी व्हडल्यो मरे. कलंगूट घेतले आमचे 30 टँकर घेता आमी, ओन्ली 30 टँकर्स. सो वेर इट इज गोईंग यू टेल मी. So where this raw sewerage is going is what I have cautioned today. I have told the Chief Minister also privately that this needs to be done on war footing. कित्याक इतले कोट्यांनी पैसे मोडले आमी. Crores of rupees it is. It is not 1 and 2 crores. Hundreds of crores of rupees spent under JICA. This has to be completed by Sewerage Corporation. So this is the need of the hour. ह्या जाय जो तर आमी गोंया ट्युरिझम हब म्हणटा, ट्युरिझम स्पॉट म्हणटा, इतले रेस्टॉरंट आमी दिता, गेस्ट हाऊसेस दिता, रिसॉर्ट दिता, हॉटेल दिता. सेवरेज ट्रीटमेंट प्लांट इज द नीड ऑफ द आवर. सर दुसरा विषय, लंडन फ्लाइट फ्रॉम गोवा तुम्ही हायलाइट केलं फ्लोर ऑफ द एक्झॅक्टली कितें कॅन्सील केल्या न्हू. लंडन टू गोवा और गोवा टू लंडन जी डायरेक्ट फ्लायट आसली ती गॅटविक एअरपोर्ट तो कॅन्सील जाल्या. आता त्या खातीर परत स्टार्ट करची म्हणून आमी मागणी घातल्या. सीएमान सिव्हिल एव्हिएशना कडेन उलोवपाक जाय, एअर इंडिया कडेन उलोवपाक जाय आनी जाता तितले बेगीनी घालपाची. बिकॉज दिस इज द ओन्ली लायफ लायन फॉर गोवा टू UK. But what is the reason to cancel that thing? Because of that accident. Boeing ने सगळेच रद्द केले. ऍक्सिडेंट जे जाला ते सगळे ग्राउंडेड केले आनी म्हाका दिसता दे आर डुईंग ओवरऑल अँड फूल चॅकिंग आनी कितले ते आमकां टायमूय सांगूंक ना. There is no specific time given by Air India or Civil Aviation Ministry when these flights are going to start. So it is a major concern. We will have to Goa people have to go from here to Mumbai, here to Bangalore, from Goa to Delhi, and then fly to UK. So it is a lot of time-consuming affair. Like हिंगासून थिंगा फ्लायट उमक्या टायमार आसता आनी थिंगासून थिंगा फ्लायट उमक्या टायमार आसता. म्हणजे तुवें एअरपोर्टाचेर 8 वरां रावची पडटा. 8 hours यू हॅव टू वेट बिकॉज यू विल नॉट गेट अ कनेक्टिविटी फ्लायट फ्रॉम गोवा टू बेंगलोर. गोवा टू बेंगलोर उमकेच टायमार आहा आनी मागीर ती फ्लायट आसतली एट नायट 1 o'clock. सपोजींग यू आर गोईंग एट 2 फ्रॉम हियर, 3 o'clock तूं पावलो, 3 to रातचे 1 बसून तुका 2 बसून तुका रावचें पडलें एअरपोर्टार. सो दीस वॉज अ डायरेक्ट फ्लायट गोईंग. So this should be starting soon, quickly. That is why we have urged the government, urged the Chief Minister that he should immediately speak to Civil Aviation, to Air India to restore our flight immediately. Ajay sir, what is the update on the taxi app now? जावंक जाय न्हू बेगीन. आमी सांगला कितें आमकां जाय पळय तें. तो विशय येतलो तेन्ना आमी उलयता. थँक्यू सर. थँक्यू सर.